नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहरातील कॅम्प रहदारी पोलीस ठाण्याच्या आवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी कारवाई करून जप्त करून ठेवलेल्या बसमध्ये गेल्या 4-5 दिवसांपासून अज्ञात मृतदेह पडला होता. त्यामुळे अनेक शंका कुशंका निर्माण झाल्या आहेत. बसच्या मागील सीटवर 40 ते 45 वर्षीय पुरुषाचा कुजलेला मृतदेह आढळून आला असून सुमारे 15 दिवसांपूर्वी मृत झाल्याचा संशय आहे. या संदर्भात अधिक तपास सुरू असून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेहाला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशभरात होळीचा उत्साह वाढत असताना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे सैनिकांसोबत होळी साजरी करण्यासाठी लडाखच्या केंद्रशासित प्रदेशातील लेह येथे पोहोचले. लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर बी.डी. मिश्रा, वरिष्ठ प्रशासन आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांनी लेह विमानतळावर त्यांचे स्वागत केले. राजनाथ सिंग यांच्यासोबत लष्कर प्रमुख मनोज पांडेही सैन्यासोबत होळी साजरी करण्यासाठी आले होते. संरक्षण मंत्र्यांनी लेह येथील हॉल ऑफ फेम येथे देशाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना स्मरण करून आदरांजली वाहिली. तसेच संरक्षण मंत्र्यांनी जवानांना गुलाल लावून मिठाईचेही वाटप केले. आम्ही राज्यातील 28 लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचे मानले असून 20हून अधिक मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. मैसूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, केवळ माझा गृह मतदारसंघ मैसूर कोडगू चामराजनगर मतदारसंघच नाही तर राज्यातील सर्वच मतदारसंघ आमच्यासाठी प्रतिष्ठेचे आहेत. भाजप आणि निजत युतीचा त्यांना कोणताही फायदा होणार नाही, पण यात आमचा फायदा आहे. आमच्या निवडणुकीच्या रणनीतीनुसार आम्ही आमच्या योजना पुढे ठेवून मतदारांपर्यंत जाणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. होळीच्या दिवशी बेळगाव शहरात शांतता राखून ठेवण्याच्या उद्देशाने अतिसंवेदनशील प्रदेशात 300 सीसीटीव्ही कॅमेराज लावण्यात आले आहेत. आज बेळगाव शहर पोलीस आयुक्त लाडा मार्टिंग मार्बनियांग यांनी ही माहिती दिली. शहरामध्ये शांतता राखून ठेवण्यासाठी आजपासून 2 दिवसांपर्यंत दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. रंगोत्सवामध्ये शांतिभंग करण्याचा प्रयत्न केल्यास कठीण कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आमचे पैसे म्हणण्याचे नाटक बंद करून व्यवस्थितरित्या काम करावे, असा टोला माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी लगावला. राज्यात दुष्काळ परिस्थिती असून दुष्काळ निवारण कामासाठी निधी मंजुरीबाबत केंद्र सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्य सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या या निर्णयावर कुमारस्वामींनी आक्षेप व्यक्त केला आहे. राज्यात उद्यापासून 10वीच्या परीक्षा सुरू होणार असून परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार देण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. 25 मार्च ते 6 एप्रिलच्या दरम्यान 10वीच्या परीक्षा होणार असून सर्व शासकीय व अनुदानित शाळेतील परीक्षा केंद्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच इयत्ता 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दरम्यान माध्यान्ह आहार देण्याचा आदेश देण्यात आला आहे. पांगुळगल्ली येथे शेकडो तरुण रस्त्यावर लोटांगण घालून अनोखा विधी करून हिंदू महाकाव्य महाभारतातील शापित योद्धा अश्वत्थामा यांना समर्पित अर्पण केले जाते. महाभारतातील एका योद्ध्यासाठी बांधलेले हे देशातील दुसरे अश्वत्थामा मंदिर असल्याचे येथील भाविक सांगतात. होळी सणादिवशी लोटांगण घालून अश्वत्थामाला समर्पित भाव व्यक्त केले जातात. लोटांगणमध्ये सहभागी होण्यासाठी शेकडो तरुण आसपास परिसरातील एकत्रित येऊन गुलाल अनेक रंग उधळले जातात. मंदिर समितीच्या सदस्यांद्वारे विशेष पूजा व सर्वांना प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता होते. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं.
शिक्षण खात्याने दिलेल्या नियोजनाप्रमाणे तालुक्यात सर्व तयारी पूर्ण झाली असून सर्व केंद्रांवर नंबर टाकून सज्ज झाले आहेत. खानापूर तालुक्यात 11 केंद्रे असून यामध्ये सर्वोदय हायस्कूल, मराठा मंडळ आणि ताराराणी हायस्कूल, तर ग्रामीण भागामध्ये शांतिनिकेतन, इटगी, पारिशवाड, नंदगड, होलीक्रॉस बिडी, लोंढा, मुगलीहाळ व जांभोटी येथे सदर केंद्र असणार आहेत. खानापूर तालुक्यातून विद्यार्थ्यांची संख्या 3883 यावर्षी परीक्षा देणारे आहेत, तर 141 विद्यार्थी रिपीटर म्हणून परीक्षा देणार आहेत. पुढची पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या सर्व गावात रंगपंचमी शांततेत साजरी करूया, असे आवाहन पोलीस निरीक्षक रविचंद्र एफ यांनी कुडची पोलीस स्थानकात आयोजित शांतता सभेत केले. रंगपंचमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शांतता बैठकीत बोलताना निरीक्षक रविचंद्र म्हणाले की रंगपंचमी साजरी करताना अन्य लोकांना त्रास होऊ नये याची खबरदारी घ्यावी. तसेच 10वीची परीक्षा असल्याने परीक्षेला जाणाऱ्या मुलांना रंग लावू नये. राज्यात 10वी परीक्षांना प्रारंभ होत आहे. चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात अथणी, निपाणी, चिकोडी, गोकाक, मुडलगी, हुक्केरी, कागवाड, रायबाग या 8 गट शिक्षणाधिकारी क्षेत्रातून 46,564 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सर्वाधिक विद्यार्थी 8,042 हे मुडलगी गट शिक्षणाधिकारी कार्यक्षेत्रातील आहेत. आप्पाचीवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट असलेल्या मौजे, मत्तीवडे, तालुका निप्पाणी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाईपलाईन कामासाठी गावातील संपूर्ण रस्ते खोदले आहेत. त्याची अद्याप दुरुस्ती झालेली नाही. पाईपलाईन कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत ग्रामस्थांनी निवेदनही दिले होते. आज तागायत कामाचे कोणतेही नियोजन झाले नाही. गावातील काही गल्लींमध्ये पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे, पण कोणत्याही गल्लीला व्यवस्थित पाणी पुरवठा होत नाही. चिकोडी शहरात साधारण 45,000 लोकवस्तीचे शहर असून शहराला रोज किमान 5.62 मिलियन लिटर पाण्याची गरज आहे. नदीत सध्या पाणी पातळी खालावली असली तरी थोडे पाणी शिल्लक आहे, पण पाणी उपसा करण्यास वीज पुरवठा व्यत्यय येत असल्यामुळे शहराला रोज पाणी पुरवठा करणे अवघड बनत आहे. परिणामी उन्हाळ्याच्या प्रारंभीच चिकोडीकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निप्पाणी ग्रामीण पोलीस व सशस्त्र सेना दल यांच्या वतीने कोगनोळी येथे पथसंचलन करण्यात आले. येथील ग्रामदैवत श्री अंबिका मंदिराजवळ माजी सैनिक कुमार पिडा पाटील, ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष ज्ञानेश्वर डांगरे, दिलीप पाटील व मान्यवरांच्या हस्ते उपस्थित अधिकाऱ्यांचे स्वागत केल्यानंतर पथसंचलनाला सुरुवात करण्यात आली. कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना न्यू डिग्गेवाडी, तालुका रायबाग येथे घडली. मल्लाप्पा बाळाप्पा दोनवाडे, वय वर्षे 60 असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मल्लाप्पा यांनी शेतीसाठी विविध सहकारी संस्थांमधून 4,80,000 रुपयांचे कर्ज घेतले होते. अनियमित पावसामुळे शेतातील पीक वाळून गेले. त्यामुळे त्याने घेतलेले कर्ज फेडायचे कसे या मानसिक विवंचनेतून त्याने घराशेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले. मल्लाप्पा याची पत्नी हिराबाई दोनवाडे हिने रायबाग पोलीस स्थानकात फिर्याद केली आहे. अथणी विभागातील 21 परीक्षा केंद्रांवर 3,357 पुरुष विद्यार्थी व 3,690 महिला विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती गट शिक्षणाधिकारी MB मोरटगी यांनी दिली. शनिवारी अथणी शहरात पत्रकारांशी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की अथणी शहरातील 3 परीक्षा केंद्र, तालुक्यातील ग्रामीण भागातील 18 परीक्षा केंद्र अशा 360 खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. कॉपी रोखण्यासाठी सर्व खोल्यांमध्ये CC कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.